आज महाराष्ट्रात निवडणुकीचा वारा चालू आहे सगळीकडे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने मी संपूर्ण नगर जिल्ह्यात दौरा केले आणि माझ्या लक्षात आले आणि या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या म्हणजे नगर जिल्ह्याच्या महिला आणि पूर्ण मतदार आज महायुती बरोबर आहे। कारण महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आले, शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले, महायुती सरकार आल्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय शिंदे साहेबांनी केले, पहिल्याच दिवस डिझेलची आणि पेट्रोलची किंमत कमी केली, त्याच्यानंतर महिलांना 50% सवलत दिली एसटी मध्ये आणि 2.5 वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या एसटी कामगार सेनेच्या कामगारांना पगार मिळत नव्हता। नगर जिल्ह्यामध्ये काही एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर आत्महत्या केले, 3-3, 4-4 महिने पगार भेटत नव्हता आणि महिला शरद पवारच्या घरी मोर्चा काढला होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर त्यांचे पगार दिले, पगार वाढवून दिले, आता दिवाळीचे बोनस दिले, तसं अनेक निर्णय, शेतकऱ्यांसाठी 1 रुपया विमा योजना आणि लाडकी बहिणीच्या योजना, इथून मागे पूर्वी काय काँग्रेसवाला जाहीरनामा काढायचे, जाहीरनाम्यामध्ये सांगायचे आम्ही महिलांसाठी तमुक करणार, अमुक करणार, शेतकऱ्यांसाठी काम करणार, शेतकऱ्यांना सवलत देणार, बाकी ते जाहीरनामा काढायचे, बाकी काम मात्र काय करायचं नाही। आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरनामा काढला नाही, डायरेक्ट आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले, शेतकऱ्यांना वीज फुकट केले आणि 7.5 वस्तूवरचे जे मोटर सौर ऊर्जेचे सोलार पंप दिले, 1 रुपयात विमा दिले, म्हणजे हे सगळं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पैसे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात युतीच्या बाजूनी आज एक वारा फिरलेला आहे। म्हणून या कर्जत जामखेड मतदारसंघात सुद्धा आपला उमेदवार, महायुतीचे उमेदवार राम शिंदे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि राम शिंदेचं काम आमचं शिंदे सेनेचे सर्व कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेने असे आमचे सगळे लोक त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि आज 20 तारखेला आमचे सगळे कार्यकर्ते प्रचंड मताने या मतदारसंघात आपल्या युतीचे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही। नगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ताकद या आजच्या नाही 90 पासून नगर दक्षिणमध्ये 95च्या निवडणुकीत नगर दक्षिणमध्ये एक श्रीगोंदा सोडून सगळे आमदार आमचे निवडून आलेले आहेत। एवढं ताकद नगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ताकद पूर्वीपासून नगर दक्षिणमध्ये आहे। म्हणून 3दा खासदार निवडून आले, दिलीप गांधी खासदार होता, सुजय विखे खासदार होता, त्याच्यापूर्वी या कर्जत जामखेड मतदारसंघात लोखंडे 15 वर्ष आमदार होता, नंतर राम शिंदे साहेब 10 वर्ष आमदार होता। म्हणून या नगर दक्षिणमध्ये काही चुका मागच्या वेळेस झाले लोकांचं, हे बाहेरचं येऊन मोठ्या घराण्यातलं म्हणून आम्ही उद्योगधंदा आणू, इथं लोकांना रोजगार देऊ, तरुणांना काहीच केलं नाही 5 वर्षात। तर काय हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे, रोहित पवारांनी काहीच या मतदारसंघात केला नाही। म्हणून पुन्हा या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे उमेदवार सर्वात जास्तीत जास्त मतांनी यावेळेला निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमच्या शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, महिला आघाडी सर्वजण काम करतात, रात्रंदिवस काम करतात आणि कोणी पक्षाच्या युतीच्या उमेदवाराचं काम नाही करता आमच्या पक्षाचं कोणी गद्दारी केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। वरून आदेश आलेला आहे, मग कोणतेही पदाधिकारी युतीचा आदेश नाही मानता, आमच्या मुख्यमंत्रीचा आदेश, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे, ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असेल त्यांचं काम आपण करायचं।
आणि ज्याच्यात कोणी काम नाही केलं त्याच्यावर कारवाई करणार. आणि या मतदारसंघात जास्तीत जास्त मतांनी यावेळेला आमचे युतीचे उमेदवार राम शिंदे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आल्यानंतर परत ते केंद्र राज्यात मंत्री पण होईल. विधानसभा निवडणूक 2024 ची प्रचार धुमाळी अतिशय जोरामध्ये चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे आरपीआय महायुतीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक जामखेड तालुक्यामध्ये, जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये प्राध्यापक रामशंकर शिंदे यांचा प्रचार अतिशय जोरदारपणे आम्ही जामखेड तालुक्यामध्ये करत आहोत. आणि येणाऱ्या 20 तारखेला प्राध्यापक राम शिंदे यांचं अतिशय पाठीमागच्या काळामध्ये काम चांगलं आहे. त्यांनी जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी अडवा पाणी जिरवा पाणलोटचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जामखेड तालुक्यामध्ये जो सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक या जामखेड शहरामध्ये राहतात आणि सर्व भटके विमुक्त त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय सर्व समाजांनी आज प्राध्यापक राम शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे आरपीआय असेल, अजित पवार गट असेल, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट असेल, आम्ही सर्व एक दिलाने शिंदे सरांचं काम करत आहोत. त्याचप्रमाणे येणाऱ्या 20 तारखेला आम्ही भरघोस मताने त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मधील सर्व मतदारांना मी जामखेड तालुका प्रमुख या नात्याने सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की प्राध्यापक रामशंकर शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि कमळासमोरील बटन दाबावं अशी मी सर्व मतदारांना या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मी विनंती करतो. मधील सर्व मतदारांना मी जामखेड तालुका प्रमुख या नात्याने सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की प्राध्यापक रामशंकर शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि कमळासमोरील बटन दाबावं अशी मी सर्व मतदारांना या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मी विनंती करतो.